नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. विक्रम जीवा आणि नंदिनीच्या रूममध्ये येऊन त्यांना विचारत असतो, तुम्ही कुठे बाहेर चालला आहात का? यावरती जीवा आणि नंदिनी काहीच बोलत नाही. त्यानंतर इथे पाहायला मिळेल की माननी पार्थ आणि काव्याला म्हणत असते, आज आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा आहे आणि तुम्ही दोघे कुठे निघालात? यावरती काव्या मात्र छान उत्तर देते आणि म्हणते, मी पूजाला बसायला तयार आहे. काव्याच्या तोंडून हे शब्द ऐकून पार्थ तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागतो आणि तो पुन्हा तिला प्रश्न विचारतो, आज जाऊन आपण डिवोर्स फाईल करणार आहोत आणि आज हे काय आहे? सत्यनारायणाची पूजा करणार आहात तुम्ही? कोणासाठी करायची आहे ही पूजा तुम्हाला? माझ्यासाठी? ह्याचा काहीही उपयोग नाही, असं तो तिला खूप काही बोलत असतो आणि काव्य ह्याच्यावरती काहीच बोलत नाही. इकडे सुद्धा तीच अवस्था आहे. जीवा नंदिनीला म्हणत असतो, नवरा बायको म्हणून आज आपल्याला पूजेला बसावं लागणार आहे. तुला हे आवडत नाही आहे का? आपण नवरा बायको म्हणून पूजेला बसणं योग्य नाही आहे का तुझ्यासाठी? हे मला तू सांग प्लीज. यावरती नंदिनी जीवाला म्हणते, तुमचं अगदी बरोबर आहे, पण आपल्यामध्ये ते नातंच राहिलेलं नाही आहे, तर या पूजेला बसण्याचा अर्थच काय आहे? म्हणून मला पूजेला बसायचं नाही, असं ती स्पष्ट मत जीवाला तिचं सांगते. तर जीवा हे ऐकून खूपच आश्चर्यचकित होतो आणि तो तिला कशा प्रकारे समजवेल हे सुद्धा पुढील भागामध्ये पाहायला खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. नंदिनीच्या बोलण्यामुळे जीवाने डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या आहेत, तर पार्थने काव्याला सुद्धा डिवोर्स पेपरवरती सह्या करायला लावलेल्या आहेत. पाहायला इंटरेस्टिंग आहे.